अरे मी तर एस टीमध्ये मागे बसलो होतो यार, मी तर काही केलं पण नव्हतं. मी तिकीट काढलं होतं, मी कन्सेशन पण घेतलं नव्हतं, मी माझी खिडकीची जागा पण दुसऱ्या माणसाला दिली होती. बाजूला एक प्रेग्नंट बाई उभी होती, तिला मी बसायला जागा दिली आणि मी दांडुका धरून उभा आहे इथे, तरी त्या गाडीला ॲक्सिडेंट झाला आणि माझा पाय मोडला. ह्याची मी कशी सुसंगती लावावी? मी जर कायद्याने वागलो आहे, न्यायाने वागलो आहे, तर्काने वागलो आहे, माणुसकीने वागलो आहे, तरी मला ही शिक्षा का व्हावी? ह्याचा काहीतरी अर्थ लागतो आणि तो अर्थ श्रद्धेतून मिळतो की ह्याच्यात सगळ्यात काहीतरी योजना आहे आणि जर त्याच्यात इतकी ताकद आहे आणि त्यांनी हे आणलं आहे तर तो मला ह्याच्यातनं रस्ता पण दाखवेल. इथे श्रद्धेचा खूप मोठा उपयोग होतो, कारण संकटं ही प्रत्येक माणसाला येणारी ही इतकी भयंकर असतात आणि त्यातनं कुणीच चुकलं नाही आहे. तुमच्या अंगावर आत्तापर्यंत असं संकट आलं नसेल तर थोडी वाट बघा, येतं आहे, कोणीच सुटत नाही ह्याच्यातनं. तर त्याच्यातनं ज्या माणसाला आशा आहे तो बाहेर पडू शकेल, कारण आशा नसलेला माणूस प्रयत्नच करणार नाही. त्याच्यामुळे प्रयत्न करत राहणे हे फार गरजेचं आहे, कारण जो काय हजारात एक, लाखात एक, कोटीत एक जो चान्स आहे तो मिळवण्यासाठी प्रयत्न करावा लागतो. म्हणजे देवानी तुम्हाला श्रीमंत करावं, तुमची लॉटरी लागावी अशी जर तुमची इच्छा असेल तर निदान लॉटरीचं तिकीट तर विकत घ्यावं लागतं. तर 1 कोटी लोकात एकाची लॉटरी लागते आणि तो मालामाल होतो, पण त्याच्यासाठी 1 कोटी लोकांना लॉटरी विकत घ्यावी लागते आणि त्यातली लॉटरी विकत घेणे ही ती श्रद्धा आहे. लॉटरी विकत घेण्याची जी प्रक्रिया आहे ही ती श्रद्धा आहे. ही माणसांना मोठ्या मोठ्या संकटातनं बाहेर काढते. ज्यांच्या कोणाच्या अंगावर असे भयंकर अनुभव येऊन पडलेले आहेत, जवळची लोकं आजारी पडलेली आहेत, त्यांचे मृत्यू झालेले आहेत, ज्याच्यात आपल्याला प्रचंड अन्याय वाटतो अशा गोष्टी झालेल्या आहेत, जिथे आपण स्वतःला कमालीचे एकटे, हतबल आणि पदार्थ समजू असे अनुभव आलेले आहेत, तिथे कोण आधार आहे मला द्यायला? कोणाच्या मदतीने मी उभा राहू? कशाच्या जोरावर मी उभा राहू? कशावरून मी भवितव्याकडे परत बघू? तो आधार देणारा जो विचार आहे, जी भावना आहे, जो विश्वास आहे, तो श्रद्धा आणि देव आहे. त्यामुळे त्याचं जरूर काम आहे. श्रद्धा का गरजेची आहे हे लक्षात येते, पण बऱ्याचदा आपण बघतोय की त्या श्रद्धेत पाय घसरतोय, त्या श्रद्धेत आपण तोंडावर आपटतोय. ते कशामुळं होतं? म्हणजे त्या कुठेतरी आपण कुंपणं ब्लर होत आहेत का, त्या बाउंड्रीज ब्लर होत आहेत का, आणि आपण कुठेतरी वाहवत जातोय का त्या प्रवाहात? ते कसं ठरवता येऊ शकेल आपल्याला? किंवा आपल्याला कोणीतरी त्या श्रद्धेच्या नावाखाली फसवतंय, सरळ सरळ फसवतंय, की माझा एखाद्या एंटिटीवरती विश्वास आहे हे बघून माझी कोणीतरी फसवणूक करत आहे. म्हणजे वाहवत जाणं तरी कदाचित तो एक्स्ट्रीम झाला की मी हातपाय सोडून दिलेत, पण कोणीतरी लेजिट मला घेऊन जात आहे तिकडे आणि ढकलून देत आहे. म्हणजे त्या लहान मुलाला सांगतात ना की अनोळखी माणसाकडनं औषध घेऊ नको गुंगीचं, ते लिटरली हे इथे फक्त आपल्या श्रद्धेचं गुंगीचं औषध दिलं जातं आहे. आहे ना, प्रत्येक गोष्ट. आता गंमत अशी आहे की बिन कोईचा आणि बिन सालाचा आंबा असू शकत नाही. मग असला तो टिकणारच नाही ना, तुमच्यापर्यंत कशाला येईल? हा जो त्यातला भाग आहे तोच श्रद्धेचा सुद्धा भाग आहे. आणि 2 श्रद्धेच्या बाबतीत खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत, ज्याच्यावर मला असं वाटतं की लोकांनी, सश्रद्ध लोकांनी शांतपणे विचार केला पाहिजे, स्वतःच्या मनात याच्याबद्दल विचार केला पाहिजे. त्यातला पहिला भाग म्हणजे श्रद्धा ही तुम्हाला कोणाचं तरी पाठबळ आहे आणि तुमच्या बाबतीत जे घडतं आहे त्याच्या मागे काहीतरी योजना आहे. ती जी ताकद आहे ती आपल्या सगळ्यांच्या पलीकडची आहे आणि ती ताकद अल्टिमेटली माझी काळजी घेणार आहे. हा त्यातला सर्वात महत्त्वाचा भाग. ह्याचा अर्थ मला प्रमोशन मिळवून द्यायचं काम ती ताकद करणार आहे. हे कोट्यावधी, अब्जावधी, त्याच्याही पलीकडे जाणारे सगळे जीवजंतू आणि इतकी सगळी ब्रह्मांड मॅनेज करणारा हा परमेश्वर, हा एक्झॅक्टली मला आज माझी रेल्वे चुकू नये ह्याची काळजी घेईल आणि तिला सोडायला डिले करेल अशी देवाकडनं अपेक्षा बाळगणे ही श्रद्धा नव्हे. आपण देवाचे इतके लाडके असू असा जर तुमचा समज असेल तर मग तुम्ही इतकं किरकोळ आयुष्य का जगता आहात? हा एक स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे की बारीक सारीक किंवा मोठ्यासुद्धा भिका जर तुम्ही देवाकडे मागत असाल, मागणं घेण्यापुरती जर तुमची श्रद्धा असेल तर ही श्रद्धा नाही आहे. हा ॲक्च्युली देवावरचा अविश्वास आहे की ज्याच्याकडे सगळं आहे, ज्याने सगळं बनवलं आहे, ज्याला सगळं माहिती आहे, जो या सर्व गोष्टी कंट्रोल करतो आहे, त्याच्याकडे मी
माझ्या पोराच्या जीवाची भीक मागतो आहे, माझं प्रमोशन मागतो आहे, माझा सरकार दरबारी अडकलेला कागद सोडवून मागतो आहे, त्रासदायक शेजाऱ्याचं दुर्लक्ष व्हावं किंवा त्याचं काहीतरी वाईट व्हावं ह्याची मी काळजी घ्यायचा प्रयत्न करतो आहे, ही श्रद्धा नव्हे. हे म्हणजे तो कुठला तरी सरकारी अधिकारी आहे आणि मी काहीतरी टेबलाखालून सरकवून तो माझं काम करून देणार आहे, इतरांच्या आधी माझा नंबर लावून देणार आहे, अशा प्रकारे देवाला वागवणं झालं ही श्रद्धा नव्हे. आणि अशा अनेक सश्रद्ध माणसं आपल्याला आजूबाजूला दिसतात, ज्या माणसांचा देवावर, परमेश्वरावर, ती जी काय शक्ती ज्याला ते म्हणतात त्याच्यावर नितांत विश्वास असतो आणि त्यांच्या दैनंदिन वागण्यातनं हा विश्वास दिसतो. तात्पुरत्या गोष्टीला भुलेला बळी न पडणारा माणूस हाच खरं श्रद्धावान माणूस असतो. क्या बात. समोरचं काम करून घेण्यासाठी देवाचं नाव घेणारा माणूस हा श्रद्धावान माणूस नव्हे. ज्याचा हा खरा खरा विश्वास आहे की हो, माझी काळजी घेतली जाते आहे आणि हे सगळं व्यवस्थित होणार आहे, मी वेगळं काही करायची गरज नाही आहे, मी आखून दिलेल्या मार्गावर शांतपणे चालत राहिलो तर मी योग्य स्थळी पोहोचणार आहे, कारण हा परमेश्वराने माझ्यासाठी आखून दिलेला मार्ग आहे. ही ज्याची श्रद्धा आहे, जी ज्याच्या वागण्यामध्ये पदोपदी विशेषतः संकटकाळी दिसते, तो खरा श्रद्धावान. मनी नाही भाव देवा मला पाव, देव बाजारचा भाजीपाला नाही. देव आशांना भेटायचा नाही रे, हा त्यातला पहिला मुद्दा झाला की देवाशी माझं अल्टिमेटली मिलन व्हावं, मला तो मोक्ष मिळावा, मी देवापर्यंत पोहोचावा, यासाठी केली जाणारी, यावर ठेवली जाणारी श्रद्धा ही माझ्या दृष्टीने खरी श्रद्धा आहे. खोरी करणारी श्रद्धा ही श्रद्धा नव्हे. हा एक भाग झाला. आणि दुसरा जो आत्ताच्या प्रश्नांसाठी जरी आपण म्हणत असलो तरी हाही अनादी काळापासून चालत राहिलेला प्रश्न आहे की देवाच्या आणि माझ्यामध्ये मिडलमॅन लागत नाही. जर माझी श्रद्धा आहे आणि माझा देव आहे आणि त्याच्यात आणि माझ्यामध्ये जर हे श्रद्धेचं नातं आहे, तर त्याच्यात मधला दलाल आडत्या कुठून आला, त्याची काय गरज आहे? खरंच देव असा आहे का की जो एका माणसाच्या थ्रू माझ्यापर्यंत पोहोचेल? का? जर मध्ये कोणीतरी उभा आहे, कोणीतरी टोल गोळा करतो आहे, तर हा रस्ता परमेश्वराकडे जाणारा नाही. कारण परमेश्वराकडे जाण्याच्या रस्त्यावर टोलबूथ नाही असू शकत. तिथे जी मला किंमत द्यायची आहे ती माझ्या सुखाची किंमत द्यावी लागणार आहे, ती माझ्या कदाचित आकांक्षांची किंमत द्यावी लागणार आहे, कदाचित माझ्या महत्त्वाकांक्षेची किंमत द्यावी लागणार आहे, कदाचित मला माझ्या संपूर्ण स्वत्वाची किंमत द्यावी लागणार आहे. त्याच्याशिवाय मला परमेश्वर भेटणार नाही आहे. आपल्या संतांनी हे प्रत्येक ठिकाणी सांगितलेलं आहे की स्वत्व विसरणे इथेच तुम्हाला परमेश्वराची अनुभूती येते, इथे कोणीही मिडलमॅन नाही आहे. तर हे जे मिडलमॅनची जर तुम्हाला गरज पडत असेल तर आयदर तुम्हाला चमत्कार हवा आहे की जे पुन्हा लाचखोरी झाली, नाहीतर तुम्हाला असं वाटतं की मला ॲक्च्युली तिथं पोचायचं आहे, पण या माणसांनी मध्ये मला पुश केल्याशिवाय, हे रॉकेट लावल्याशिवाय काय मी जाऊ शकत नाही तिथपर्यंत. तर ह्या ज्या दोन गोष्टी आहेत की एक म्हणजे काहीतरी कॉन्क्रीट गोष्ट मागण्यासाठी श्रद्धेचा देवाणघेवाणासाठी वापर करणे हा एक भाग, आणि कोणाला तरी मध्ये घालून आपली रदबदली देवाकडे करायला लावणे हा दुसरा भाग. या दोन गोष्टी या श्रद्धेसाठी घातक आहेत, या खऱ्या श्रद्धेचा भाग नाही आहेत. हे जर तुम्हाला करावं लागत असेल तर या दोन गोष्टी करताय ती तुमची श्रद्धा नव्हे असं मला वाटतं.